नमस्कार. लर्निफाय पोर्टलवर आपलं सहर्ष स्वागत. आज आपण या व्हिडिओमध्ये लर्निफाय अकॅडमी निर्मित CCE सॉफ्टवेअर कसं वापरायचं हे समजून घेणार आहोत. त्यासाठी लर्निफायची जी ऑफिशियल वेबसाईट आहे learnify-academy.in ही वेबसाईट मी सध्या ओपन केली आहे आणि या वेबसाईटवर तुम्ही जर नोंदणी केली असेल तर नोंदणी करताना जो यूजर नेम आणि पासवर्ड तुमच्याकडे आहे त्या पासवर्डने तुम्ही इथं लॉग इन करायचं आहे. लक्षात घ्या, याच्या अगोदर तुम्ही MDM सॉफ्टवेअर घेतलं असेल किंवा आपलं समग्र शिक्षा अभियानचं सॉफ्टवेअर घेतलं असेल, त्याचे जे अकाउंट तुमचे आहेत त्या अकाउंटमधूनच तुम्ही हे नवीन CCEचं सॉफ्टवेअर घ्यायचं आहे. त्यासाठी नवीन अकाउंट तयार करण्याची आवश्यकता नाही. या ठिकाणी मी लॉग इन करतोय माझ्या अकाउंटनं. लॉग इन केल्यानंतर पहा, इथं डॅशबोर्डलाच तुम्हाला सॉफ्टवेअर्स दिसतील. जसं इथं तुम्हाला CCE हे सॉफ्टवेअर ओपन असा ऑप्शन आलेला आहे, म्हणजे याचा अर्थ मी हे परचेस केलेलं आहे. माय सॉफ्टवेअर्समध्ये मी आलो तर माय सॉफ्टवेअर्समध्ये हे मी परचेस केलेलं सॉफ्टवेअर आहे आणि ही इतर सॉफ्टवेअर्स इथं उपलब्ध आहेत. यांच्यावर सबस्क्राईब अँड पे करून मी ती माझ्याकडं माझ्या लॉग इनमध्ये घेऊ शकतो. तसंच तुम्ही याच्या अगोदर MDM घेतलं असेल तर तुम्हाला इथे MDM दाखवलं जाईल आणि CCE तुम्हाला इथं खालच्या बाजूला दाखवलं जाईल. तर त्याला फक्त सबस्क्राईब अँड पे करायचं. तुम्हाला तुमच्या शाळेसाठी योग्य प्लॅन निवडायचा आहे आणि तो प्लॅन तुम्ही परचेस केला की ते सॉफ्टवेअर तुम्हाला तुमच्या लॉग इनमध्ये उपलब्ध राहील. इथं मी लॉग इन केल्यानंतर आता CCE सॉफ्टवेअर ओपन करतोय. ओपन केल्यानंतर सर्वात प्रथम एक गोष्ट लक्षात घ्यायची, तुम्ही ज्या लॉग इनमधून हा प्लॅन घेतलेला आहे CCE सॉफ्टवेअरचा ते लॉग इन म्हणजे हेडमास्टर लॉग इन आहे. लक्षात घ्या, यामध्ये दोन प्रकारचे लॉग इन असणार आहेत. हेडमास्टर लॉग इन आणि दुसरं असेल ते टीचर्स लॉग इन असेल. मुख्याध्यापकांनी जे काम करणं आवश्यक आहे ते हेडमास्टर लॉग इनमधून होणं गरजेचं आहे आणि प्रत्येक वर्गाचा जो शिक्षक आहे सर्व माहिती भरणं असेल किंवा जे काही इनपुट द्यायचं आहे आपल्याला सगळा तो टीचर्स लॉग इनमधून द्यायचा आहे. रिपोर्ट्स जनरेट होताना टीचरचे रिपोर्ट टीचर लॉग इनमध्ये उपलब्ध होतील आणि जे शाळेचे सर्व रिपोर्ट्स आहेत ते HM लॉग इनमध्ये तुम्हाला अवेलेबल राहतील. त्यासाठी हा व्हिडिओ आपण व्यवस्थित पहा. सुरुवातीला आपण HM लॉग इनच्या माध्यमातून काय काय करायचे आपल्याला ते समजून घेणार आहोत. हे HM लॉग इन मी केलेलं आहे आणि CCE सॉफ्टवेअरमध्ये मी आलो आहे. आल्यानंतर मला सगळ्यात पहिली गोष्ट करायची म्हणजे ते म्हणजे क्लासेस अँड डिव्हिजन्स. माझ्याकडे जे काही क्लासेस असतील माझ्या शाळेमध्ये ते क्लासेस मला इथं ॲड करायचे. इथं माझ्यावरती शाळेचं नाव आलेलं आहे आणि मला इथं आता क्लासेस ॲड करायचे आहेत. इथं सध्या कुठलेही क्लासेस ॲड नाही असं दिसतंय. मी इथं ॲड क्लासला क्लिक करतो. बघा, ॲड क्लासला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं इयत्ता 1ली ते 8वी पर्यंतचे वर्ग दाखवले जातील. तुमच्याकडे जे वर्ग आहेत त्या वर्गाला सिलेक्ट करा. समजा माझ्याकडे 1ली आहे, मी सिलेक्ट केलं. इथं पुढेवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर त्या वर्गासाठी जर तुकड्या असतील तर 1ली तुकडी कोणती आहे ती सिलेक्ट करा. समजा A तुकडी आहे असं मी सिलेक्ट केलं. नसेल तर नाही क्लिक करा. माझ्याकडे A तुकडी आहे, 2 तुकड्यात असं आपण समजूयात. तर Aवर मी क्लिक केलं, पुढेवर क्लिक केलं. त्या वर्गाची पटसंख्या मी सध्या फक्त एकच लिहितोय पटसंख्या डेमोसाठी आणि सेव्ह क्लास करतोय. म्हणजे माझ्याकडं 1लीची A तुकडी असलेला वर्ग इथं ॲड झाला. आता 1लीची दुसरी तुकडी ॲड करायची मला, तर पुन्हा मला ॲड क्लासला क्लिक करायचं आहे. 1लीवर क्लिक आहे, पुढे, त्यानंतर B ही बाय डिफॉल्ट सिलेक्ट झालेली आहे पहा. मी पुढेवर क्लिक करतो, याची पण पटसंख्या मी 1 लिहितो आणि सेव्ह क्लास करतो. बघा, 1लीच्या ह्या 2 तुकड्या इथे जनरेट झालेल्या आहेत. आता दुसरी इयत्ता घेतोय मी, ॲड क्लास, दुसरी इयत्ता घेतली, पुढे, आणि इथं माझ्याकडे तुकडी नाही असं मी सिलेक्ट करणार आहे. तर नाहीवर सिलेक्ट केलं, पुढेला क्लिक केलं. इथं पटसंख्यासुद्धा मी एकच लिहितोय, सेव्ह क्लास करतोय. 2 वर्ग इथं ॲड झाले. अजून एक ॲड क्लास करतो, तिसरी, पुढे, तुकडी नाही असं सिलेक्ट केल्यानंतर पुढेवर क्लिक करायचं आहे. इतर तुकडीचे नाव हे कुणासाठी आहे, जर इतर ऑप्शन आपण निवडला तर इथं नाव लिहून मग पुढे सिलेक्ट करायचं. लक्षात ठेवा, नाहीवर सिलेक्ट केलं, पुढे, इथं पटसंख्या मी 1 लिहिली आणि सेव्ह क्लास केलं. तिसरी इयत्ता झाली, ॲड क्लास, चौथी इयत्ता, पुढे, तुकडी नाही, पटसंख्या 1 आणि सेव्ह क्लास. अशा प्रकारे माझे 4 क्लास सेव्ह झालेले आहेत. मी अजून एक क्लास ॲड करायचं म्हटलं तर तिथं होत नाही, कारण का तर माझा जो हा डेमो प्लॅन आहे यामध्ये
मर्यादा आहे ती 5 विद्यार्थ्यांची आहे. त्यामुळे इथं 5 विद्यार्थी मी ॲड करण्याची सुविधा उपलब्ध झालेली आहे मला. याच्यापेक्षा जास्त विद्यार्थी मला पाहिजे तर मला इथं प्लॅन अपग्रेड करावा लागेल माझा. या पद्धतीनं सर्वात प्रथम आपण क्लासेस अँड डिव्हिजन्स ॲड केले. आता नंतरचं काम आहे त्यामध्ये टीचर्स. आपल्याला टीचर्सला जायचं आहे आणि टीचर्स ॲड करायचे. ॲड टीचर, इथं त्याचं उपाधी निवडायची आहे श्री. मी इथं नाव लिहितोय. नाव व्यवस्थित लिहा. तुम्हाला ज्या इंग्रजीमध्ये पाहिजे असेल तर इंग्रजीमध्ये लिहा, मराठी पाहिजे असेल तर मराठीमध्ये लिहा. रिपोर्टवर त्या पद्धतीनं जनरेट होईल ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी. उपशिक्षक सिलेक्ट केलं मी. कॉन्टॅक्ट नंबर लिहितोय. मोबाईल नंबर मी लिहिलेला आहे. त्यानंतर ईमेल आय डी आवश्यक नाही आहे तुमच्याकडं, म्हणजे लिहिण्याची आवश्यकता नाही आहे. आणि या शिक्षकाला, हे जे सतीश पाटील सर आहेत, त्यांना कोणकोणते वर्ग मला असाइन करायचे आहेत, तर मी इथं पहिलीच्या 2 तुकड्या त्यांना आणि दुसरी इयत्ता 1 असाइन करून देतोय. इथं तुम्ही करू शकता, किंवा इथं जरी नाही सिलेक्ट केलं तुम्ही नंतर तुम्हाला क्लास असाइन करता येतात. हे केले आणि सेव्ह टीचर करतोय. मोबाईल नंबर 10 अंकी पाहिजे. सेव्ह टीचर केलं की इथं तुम्हाला हा शिक्षक सेव्ह झालेला पाहायला मिळतो. अजून एक टीचर ॲड करतो. त्यांचं पद आहे उपशिक्षक किंवा शिक्षण सेवक, जे काही पद असेल ते आपण इथं निवडू शकतो. त्यांचं इथं मी मोबाईल नंबर वगैरे लिहिला आणि त्यांना मी इथं 3री आणि 4थी असाइन नाही करते सध्या आणि सेव्ह करतो. फक्त 3री इयत्ता असाइन केली आहे. आता सध्या 4थीला इथं शिक्षक असाइन नाही आहे, तर इथं आपल्याला असाइन क्लासेस ऑप्शन आहे. इथं तुम्ही शिक्षक सिलेक्ट करा आणि इथून देखील तुम्ही त्याला क्लासेस असाइन करू शकता. या पद्धतीनं क्लासेस असाइन झाले. मुख्याध्यापकांना हे काम करणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट क्लासेस अँड डिव्हिजन्स क्रिएट करायचे आपल्या शाळेतल्या आणि फक्त टीचर्स ॲड करायचे आहेत. एवढं सोपं काम आहे मुख्याध्यापकांचं. त्यानंतर मुख्याध्यापक लॉग इनमध्ये आपल्याला काहीही करायचं नाही आहे. मास्टर डेटा आपल्याला माहितीसाठी आहे आणि इथं रिपोर्ट्स, ज्यावेळेस आपल्याला फायनल रिपोर्ट जनरेट करायचे आहेत, सगळ्या शिक्षकांची माहिती भरून झालेली आहे. त्यानंतर इथं रिपोर्ट्समध्ये मुख्याध्यापकांना हे सगळे रिपोर्ट्स इथं उपलब्ध राहतील. या पद्धतीनं आता टीचर्समध्ये हे जे आपण टीचर्स ॲड केलेत, यामध्ये इथं एक नोट आहे पहा. शिक्षक ॲड केल्यानंतर ॲक्शन्स टॅब कॉलममधून या बटनावर क्लिक करून लॉग इन पासवर्ड कॉपी करून शिक्षकांना पाठवू शकता. तर हे जे काही शिक्षक आहेत त्यांना तुम्ही त्यांचे युजर आय डी आणि पासवर्ड तुम्हाला इथं जनरेट झालेले आहेत पाहिजे. इथं तुम्हाला कॉपी ऑप्शन आहे. मी सतीश पाटील सरांना कॉपी करतो इथं मेसेज, आणि मी काय करू शकतो, त्यांना व्हॉट्सअपद्वारे इथं पाठवू शकतो. मी व्हॉट्सअपला तो मेसेज इथं पेस्ट करणार.